सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्यांनी धुळे शहरात स्वागत करायचं आहे अर्जुनजी देशपांडे यांचं। आणि त्यानंतर मी डॉक्टर भूषण वाणी सरांना विनंती करतो की त्यांनी या मुलाखतीला सुरुवात करायची आहे। भूषणजी वाणी सर। सर्वप्रथम अर्जुनजी देशपांडे, तुम्हाला मी ॲज अ धुळेकर थँक्यू म्हणेन की तुम्ही खानदेश उद्योग प्रबोधिनीचं इन्व्हिटेशन स्वीकारलं आणि तुम्ही तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करायला इथं आलात। खरं सांगायचं तर आधार आज ही आपल्या पूर्ण 140 कोटी जनतेसाठी एक ओळख झाली आहे, पण गरीब लोकांना आतापर्यंत रेशन हे फक्त एवढंच एक माहिती होतं की त्याच्यासाठी आपल्याला मदत मिळणार आहे। पण जेव्हा एका उद्योजकने त्याच्यासाठी जेनेरिक हा खरंच ॲज अ डॉक्टर मला त्याचा इम्पॉर्टन्स माहिती आहे आणि कदाचित तेवढा इम्पॉर्टन्स फक्त अगदीच गरीब पेशंटलाच माहिती असेल किंवा ज्यांना क्रॉनिक ट्रीटमेंट लागते त्यांनाच माहिती, पण जेव्हा तुम्ही या दोन महत्त्वाच्या शब्दांची संगनमत घातली आणि तुमचा उद्योग सुरू केला त्याच्यासाठी खरंच मला पण कुतूहल होतं। म्हणजे मी पर्सनली तुमची न्यूज तेव्हा वाचली आहे की जेव्हा रतन टाटाजींनी इन्व्हेस्ट केलं होतं आणि मला कुतूहल होतं की एवढ्या यंग व्यक्तीला कधीतरी आयुष्यात भेटावं, पण कदाचित तो आज योगायोग असावा की आज तुम्हाला मला प्रश्न विचारण्याचे मला मान मिळाला। म्हणजे आज माझ्यासाठी ती खरंच प्राऊड मुवमेंट आहे। सो थँक्यू खानदेश प्रबोधिनी फॉर त्यासाठी। सो आपण सुरुवात करूया की ॲज अ उद्योजक म्हणजे आतापर्यंत नेहमी लोकांना असं वाटतं एंटरप्रेनर म्हणजे ही मॅच्युरिटी स्टेटस आहे, पण एवढ्या कमी वयात तुमचा उद्योजक प्रवास कसा सुरू झाला? पहिले तर आपलं खांडेश्वर उद्योग प्रबोधिनीला मी खरं थँक्यू म्हणेन की मला आज इथे इन्व्हाइट केलं आणि तुम्ही जे काम करताय की यंग ऑन्टरप्रेनर्सला काइंड ऑफ एक आज इम्पॅक्ट पूर्ण देशभरामध्ये कुठल्या पण फील्डमध्ये असो एम्पावर करणं इट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग आणि मी जे पर्सनली फील करतो। सो कॉंग्रॅट्स टू यू अँड युअर एंटायर टीम फॉर दी सेम अँड इट्स माय प्लेजर टू कम इन युअर सिटी धुले अँड मी आता जस्ट इनॉग्रेशन आपल्या धुळ्यामध्ये जस्ट करून आलो जनरिक आधारचं। सो मला वाटतं आज पूर्ण देशामध्ये आपले जनरिक आधारचे 2800 जनरिक आधारचे स्टोर्स आहेत, 2800हून अधिक जनरिक आधारचे स्टोर्स आहेत। हे आपण जे पूर्ण देशात जे स्टोर्स आपले आहेत एका एका स्टोअरच्या माध्यमातून डेली बेसिसवर कमीत कमी हजार रुग्णांना फायदा होतो। तर मला वाटतं ही जी संकल्पना मी माझ्या एज ऑफ 16मध्ये सुरू केली अवघ्या 3-4 वर्षापूर्वी, तेव्हा मी असा विचार नव्हता केला की मला बिझनेसच करायचा आहे। मी माझं जस्ट 10चं एक्झामिनेशन झालेलं आणि जस्ट मी 10चे एक्झामिनेशन करून माझे वेकेशन चालू होते आणि तेव्हा मी एका मेडिकल स्टोअरमध्ये गेलो आणि तिथे मी बघितलं की एक आजोबा होते, म्हणजे आपल्या सगळे हे गोष्टीला रिलेट करू शकतात की एक आजोबा होते 60-70 इयर्सचे, ते मला दिसले आणि ते मेडिकल स्टोअरवाल्याला रिक्वेस्ट करत होते की मला क्रेडिट दे, उधार दे माझ्या महिन्याच्या औषधांवरती। आणि तो मेडिकलवाला ऐकायला तयार नव्हता। तर मी म्हणालो की काय प्रॉब्लेम आहे आणि कसले औषध आहेत? तर ते म्हणाले की माझ्या वाईफला झालेला कॅन्सर आणि मला दर महिन्याला 15,000ची औषधं घ्यायला लागतात। तुम्ही तर डॉक्टर, तुम्हाला नक्की माहिती असेल की जेव्हा एक पेशंटकडे पैसे नसतात आणि त्याला ते औषधं घ्यायचीच आहेत, नेसेसिटी आहे ती त्याचं काय लक्झरियस प्रॉडक्ट नाही, त्याची ती बेसिक नेसेसिटी आहे। जर का नाही घेतली तर काही होऊ शकतं त्याच्या आयुष्याला। तर मी नेटवरती गेलो आणि सर्च केलं, ते 15,000ची जे औषध होतं कॅन्सरचं, आय वॉज शॉक to find that the 15,000 rupees medicine was just manufactured at 3,000 rupees. सो द मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट त्याची फक्त केवळ 3,000 रुपये होती आणि ते लोकांना विकलं जात होतं 15,000 रुपयांना। तर इट वॉज अ ह्यूज काइंड ऑफ प्राईस डिफरन्स। सो मी विचार केला की कुठे ना कुठेतरी आपल्याला बदलायचं आहे आणि 130 करोड लोकांपर्यंत आज पोचायचं आहे, पण तेव्हा पैसे नव्हते, काही नव्हतं। तर मी सुरुवात अशी केली की मी छोटे दुकानदार जे असतात त्यांना कन्वर्ट करायला चालू केलं। मी तेव्हा विचार केला की इंडियामध्ये 10 लाखहून अधिक छोटे दुकानदार आहेत, मेडिकल स्टोअर ओनर आहेत। आज त्यांच्याकरता मोठे मॉल जेव्हापासून आलेत आणि ऑनलाईन फार्मसीज आल्यात, आपला कुठे ना कुठेतरी छोटा दुकानदार आहे तो कुठे ना कुठेतरी मागे पडत चाललाय, त्यांच्या सपोर्टला आज कोण नाही आहे। तर मी म्हणालो ह्यांना जर का मी ॲग्रिगेट केलं, ऑलरेडी हे कानाकोपऱ्यामध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहेत। सो मी सुरुवातीला 15,000 माझं पहिलं फ्रँचायसी मी एका व्यक्तींना मेडिकल स्टोअरवाल्यांना दिली। ते पण मी मला वाटतं 2 महिने फिरलो स्वतः, काउंटर टू काउंटर गेलो, त्यांना समजवलं की तेव्हा त्यांनी मला ट्रस्ट नाही केलं आणि फक्त माझं एज 16 होतं। त्यांनी म्हणाले मला की आपके ऊपर मैं क्यों भरोसा रखूं, मैं तो इस इंडस्ट्री में 5-10 साल से हो, 15 साल से हो। खूप लोकांनी रिजेक्ट केलं, पण माझं पहिलं स्टोअर कन्वर्ट झालं, तिथे त्यांना कस्टमरला बेनिफिट मिळायला सुरू झाले। मग माझे असे स्टोअर होत गेले, मग 1 वर्षानंतर रतन सर आणि मग ती अख्खी जर्नी सुरू झाली। मग दॅट इज अ थिंग। जनरली असं म्हटलं जातं की उद्योजक तो होतो ज्याला फायनान्शियल बॅकग्राऊंड असतं,
किंवा त्याच्या फॅमिलीचं बॅकग्राऊंड असतं. सो तुमच्या कुटुंबाचं पार्श्वभूमी काय, म्हणजे कोणी एंटरप्रेनर आहेत का युअर बिगिनर? इंटू जेनेरिक आधारची संकल्पना म्हणजे मी स्वतःहून सुरू केली, कारण की बिझनेस करणं, ते सांगितलं, बिझनेस करणं हा माझा मोटिव्ह नव्हता. होत घेतात आणि बिझनेस, हे बघा, जर का बिझनेस नाही आपण केला तर आपण ती गोष्ट नेक्स्ट लेवलपर्यंत नेऊ नाही शकत. आज पण जेनेरिक आधार डे 1 पासून इज प्रॉफिटेबल व्हेंचर, आणि प्रॉफिट बरोबर आपण दिवसाला करोडो रुपये लोकांचे वाचवतो. आपण ह्याला म्हणतो सोशल ऑन्टरप्रेनरशिप. जेव्हा आपण एक कुठला तरी मोठा प्रॉब्लेम असतो त्याला सॉल्व्ह करतो, दॅट कॅन बी बिकम ॲन युनिकॉर्न, व्हॉट वी कॅन से ऑन. आणि मी ह्याच्याकरताच काम करतो की हा मोठा प्रॉब्लेम आहे, आज आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. मी मासेस करता काम करतोय. आज गावागावांमध्ये, म्हणजे बिहारचे कुशेश्वर राजस्थानमध्ये जर का तुम्ही छोटेसे गाव आहे, त्याचं नाव पण नसेल ऐकलं, तिथे आज आपलं स्टोर आहे. म्हणजे तिथे डॉक्टरनीच आपली फ्रँचायसी घेतली. आज म्हणजे मला अभिमान आहे गोष्ट सांगायला की माझी फ्रँचायसीज 250हून जास्ती डॉक्टर्सने घेतलेत, MBBS आणि MD डॉक्टर्सने घेतली. कारण की आजच्या तारखेमध्ये म्हणजे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि म्हणजे डॉक्टर्सला पण आज मी तुम्ही आहात, तुम्हाला पण नक्कीच वाटतं की माझ्या पेशंटचे 2 रुपये कुठे ना कुठेतरी वाचले पाहिजे, त्याच्याकरता आम्ही काय करू शकतो. तर असे कित्येक डॉक्टर पूर्ण देशभरामध्ये आज आपल्याबरोबर जुळतात आणि लोकांना सेम क्वालिटीची मेडिसिन फ्रॉम द सेम मॅन्युफॅक्चरिंग WGMP आणून देत आहेत. सो आय बिलीव्ह ही माझी एक फर्जन ऑन्टरप्रेनरशिपची सुरुवात होती, ती आज आपण कुठे ना कुठेतरी पुढे नेतोय. तुमच्या आत्तापर्यंतच्या संभाषणात मला ते जाणवलं की तुम्हाला त्याची गरज निश्चितच, आय थिंक ते आजोबांवरनं झाली असावी. पण तुम्हाला भारतातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत अजून कोणकोणती आव्हानं वाटतात? म्हणजे मे बी गव्हर्मेंट सेक्टर ॲज वेल ॲज प्रायव्हेट सेक्टर, जे सार्वजनिक लोकांसाठी आहेत. जे लक्झरियस हॉस्पिटल आहे तिथली अर्थव्यवस्था पूर्ण वेगळी आहे, पण तुम्हाला ती काय आव्हानं वाटतात? मला असं वाटतं की इंडियामध्ये बेसिक म्हणजे आजच्या तारखेत पण मी जो सर्वे केला आहे, 60% to 70% इंडियन पीपल कॅनॉट अफोर्ड मेडिसिन्स ड्यू टू द अननेसेसरी हाय प्राईस ऑफ द प्रॉडक्ट. म्हणजे मेडिसिन्स लोकांना घ्यायचे आहेत पण त्यांच्याकडे तेवढे पैसे नाही आहेत. त्याच्यामुळे काय करतात ते लोक, तुम्ही जर का एका व्यक्तीला एक कुठलं तरी स्ट्रीप लिहून दिली, ते लोक पैसे वाचवण्याकरता ती एक स्ट्रीप जर का तुम्ही बोललात की एका दिवसामध्ये तुम्हाला 3दा गोळ्या खायच्या, ते काय करणार, एका दिवसात एकदाच गोळी खाणार, ते 2दा डोस स्किप करतात. त्याच्यामुळे इव्हेंच्युअली त्यांच्या हेल्थवर परिणाम होतो. तर मला वाटतं हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. का करतात? कारण की त्यांच्याकडे ते आर्थिकदृष्ट्या ते कॅपेबल नाही आहेत तेव्हा. तर मला वाटतं एकतर आपण जर का त्यांचं काय म्हणतात त्याला इन्कम वाढवू नाही शकत, तर आपण त्यांचा एक्सपेन्स कमी केलं पाहिजे. तर आज जेनेरिक आधारच्या माध्यमातून आपण त्यांचा एक्सपेन्स कमी करतोय आणि लोकांना त्याचा बेनिफिट मिळतोय. आणि मला वाटते की म्हणजे फार्मा इंडस्ट्रीमध्ये आजच्या तारखेत ज्या MNC कंपनीज जिकडनं WGMP मेडिसिन्स बनवतात, ते लोकांना पण परचेस प्राईस 10 रुपये, मला पण परचेस प्राईस 10 रुपये. मॅन्युफॅक्चरिंग क्वालिटी इज सेम बिकॉज मशीन्स ते एकच आहेत जे वापरले जात आहेत. क्वालिटी ऑफ द प्रॉडक्ट इज सेम बिकॉज API पण सेमच वापरला जातो आहे. फक्त ते त्यांचं नाव लावतात 10 रुपयाच्या प्रॉडक्टवरती आणि विकतात 1000ला बिकॉज त्यांच्याकडे सप्लाय चेन आहे. मी तीच 10 रुपयाची गोष्ट लोकांना 100 रुपयाला देतो कारण की माझे सप्लाय चेन नाही आहे. डायरेक्ट रिटेलर आहे जो खरं लोकांना विकतोय, मधली एक पण सप्लाय चेन नाही आहे. सो दॅट इज द रिझन मी लोकांना बेनिफिट देतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्या फ्रँचायसीजला बेनिफिट देतो. म्हणजे आज मी जेव्हा सांगतो की माझे 2800 स्टोर्स आहेत, सो इट्स नॉट जस्ट स्टोर्स, 2800 मायक्रो ऑन्टरप्रेनर्स हॅव डेव्हलप्ड. आपण आज जेव्हा आज धुळ्याचंच घ्या तुम्ही, नाही तर आपल्या नाशिकला मी येताना ओपनिंग करून आलो. आता इथे ज्यांनी फ्रँचायसी माझी घेतली तो स्वतः एक बिझनेसमॅन झाला, एक मायक्रो ऑन्टरप्रेनर झाला. त्याच्या माध्यमातून मी आज धुळ्यामध्ये, आज तुम्ही मला बोलला तुम्ही पहिल्यांदा आलो धुळ्यात, पण पहिल्या दिवशी आले आम्ही 4 लोकांना रोजगार दिला. तर सो जे तुम्ही म्हटलात सोशल एंटरप्रेनर ज्याला म्हणतात की आपण मास लोकांसाठी जे काम करतात, सो त्याचं आज जिवंत उदाहरण आपल्या समोरच आहे की तुम्ही स्वतः, म्हणजे जसं तुम्ही म्हटलात की जेनेरिक आधार हे पहिल्या दिवसापासून प्रॉफिटेबल बिझनेस आहे आणि तुम्ही त्याच्यासोबत त्या 2800 उद्योजकांना सुद्धा तुमच्या प्रॉफिटमध्ये शेअर करताय. सो दॅट्स रिअली खूप क्रेडिटेबल गोष्ट आहे. म्हणजे उद्योजकाने बिझनेस करावा कारण तरच इकॉनॉमिक सायकल रन होईल, पण त्याच्यासोबत जर नवीन लोक पण अजून जोडली जात असतील तर आय थिंक इट्स रिअली क्रेडिटेबल. थँक्यू सो मच. तुमच्या एज्युकेशनमध्ये, म्हणजे जसं तुम्ही म्हटलात की 10वीपर्यंत किंवा कॉलेज लाईफमध्ये, तेव्हा तुम्हाला कधी असं मनात आलं होतं का मी उद्योजक होईल, का टिपिकल जसं आज तरुणांच्या मनात असतं की नाही नाही मला जॉब करायचा आहे किंवा सिव्हिल सर्व्हिसेसला जायचं आहे, असं काही तुमच्या मनात होतं? मला वाटतं ते विचार करायचा पण एज माझं, म्हणजे मी फक्त जस्ट 16 होतो आणि तेव्हा असा काही विचार नव्हता केला कारण की ते स्कूल लाईफ होतं, कॉलेज लाईफ होतं आणि तेव्हा का असा विचार नव्हता केला की मला बिझनेसच करायचा आहे. ही गोष्ट घडत गेली. म्हणजे मी तुम्हाला प्रॅक्टिकली सगळ्या ऑन्टरप्रेनर्सना सांगतो की एज जर का तुमचं 16 असेल नाही तर 60 जरी असेल
बिझनेस तोचपर्यंत नका करू जोपर्यंत तुमच्याकडे सॉलिड आयडिया नाही आहे. आणि आयडिया कधी येते जेव्हा तुम्ही स्वतः ती गोष्ट एक्सपिरियन्स करता. जोपर्यंत तुम्हाला स्वतःला कुठल्या पण प्रॉडक्टमध्ये नाही तर सर्व्हिसमध्ये प्रॉब्लेम फेस नाही होणार, प्रॉब्लेम आयडेंटिफाय नाही होणार, तोचपर्यंत तुम्ही बिझनेस करून काय फायदा नाही आहे. आणि दुसरी गोष्ट आहे पेशन्स. म्हणजे माझ्या पण बिझनेसमध्ये काय डे वनला सक्सेस नव्हती. मला मध्यंतरी मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. मध्यंतरी मी IIT मुंबईमध्ये मला इव्हेंटला एका इन्व्हाइट केलं स्पीकर म्हणून. मी तिथे भेटलो 3-4 मुलांना, त्यांनी स्टार्टअप एकत्र मिळून सुरू केलेलं. ते मला म्हणतात की फ्रेंड्स होते, ग्रुप ऑफ फ्रेंड्स होते. ते मला म्हणाले की आम्ही 3 वर्षामध्ये 3 स्टार्टअप सुरू केले आणि आमचं एक पण नाही चाललं, आमचं एकाला पण आम्हाला सक्सेस नाही मिळाला. आम्ही असं काय करू जे तुम्ही केलं ज्याने आम्हाला सक्सेस मिळेल. मी म्हणालो की तुम्ही 3 वर्षामध्ये तुमचे 3 स्टार्टअप बदलले. तुम्हाला जर का तुमच्या स्वतःच्या स्टार्टअपवरती तुम्ही 3 वर्ष एका स्टार्टअपला नाही देऊ शकत, तुम्ही दर वर्षाला दुसरे कंपनीज फॉर्म करताय, दुसरे आयडियाजवर काम करताय, तुम्ही स्वतःच्या कंपनीवरती ट्रस्ट नाही ठेवू शकत, तर तुम्ही काय एक्सपेक्ट कराल? तुमचे कन्झ्युमर ठेवतील, तुमचे काही पण तुमचे एम्प्लॉईज ठेवतील? नाही ठेवणार. यू हॅव टू बी स्टेक टू वन काइंड ऑफ आयडिया वॉट यू आर डुईंग ऑन. आणि मला वाटतं पेशन्स इज अ की. सक्सेस इज नॉट इमिजिएटली बट डेफिनेटली. आणि जसंच माझ्याबरोबर म्हणजे मी काम करत होतो, माझे 20-25 स्टोर झाले, लोकांना रुग्णांना बेनिफिट मिळत होता, तेव्हा माझं पहिलं टेड टॉक खूप जास्ती व्हायरल झालं त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती. टेडएक्सचं तुम्हाला माहितीच असेल, ते मिलियन्समध्ये व्ह्यूज गेले. ते बघितलेलं तेव्हा रतन टाटा सरांनी की हाव अँड 16-17 years old kid इज चेंजिंग द हेल्थकेअर इंडस्ट्री फॉर दी कॉमन मॅन, फॉर दी बेनिफिट ऑफ कॉमन मॅन. माझी पहिली मीटिंग त्यांच्याबरोबर केवळ फक्त 20 मिनिटाची होती, 20 minutes. आणि माझ्या पहिल्या मीटिंगमध्ये त्यांनी मला जेव्हा इन्व्हाइट केलं तर मी त्यांना 20 मिनिटं समजवलं. मला वाटतं आता ते चांगलं बोलतील, ओके अँड माझा हा म्हणतील. ती माझी 20 मिनिटाची मीटिंग माझी चालली 2 तास. वाव. आणि जेव्हा ती 2 तास चालली तर रतन सरांनी एंड ऑफ द मीटिंग मला सांगितलं की मला या कंपनीमध्ये फक्त इन्व्हेस्ट नाही करायचे, पण मला या कंपनीमध्ये मेंटरशिप पण द्यायची. सो ॲज अ 17-18 years old kid मला वाटते इन्व्हेस्टमेंट वगैरे सगळं सोडून द्या नंतर, पण एवढ्या मोठ्या व्यक्तीकडनं एक तुम्हाला तुमच्या कामाचं एक पाठीवर थाप जरी मिळतोय, सो दॅट इज अन इन्स्पिरेशन फॉर मी. सो आज हीच गोष्ट म्हणजे मी पण रतन सरांकडून हीच गोष्ट शिकलो की आज जेवढे पण मायक्रो ऑन्टरप्रेनर्स, मी आता स्वतः 10 ते 15 स्टार्टअप्समध्ये मी स्वतः इन्व्हेस्ट केलेत. ते का केलेत? कारण की आज ऑन्टरप्रेनर्सला जेव्हा ते लोक स्टार्टिंग स्केलिंग स्टेजला असतात त्यांना सपोर्टची गरज असते. तर मला जो रतन सरांनी दिला, मी करतो की मी पुढे जाऊन तो अजून 10 लोकांना द्यावा, 15 लोकांना द्यावा आणि अजून ही गोष्ट आपल्या पुढे न्यायची आहे ॲज वी ऑल टुगेदर. तरच आपण इंडियाला, मोदीजी जेव्हा म्हणतात की वी हॅव टू मेक इंडिया ॲज अ 5 trillion इकॉनॉमी, 10 trillion इकॉनॉमी, ते बनवणार कोण आहे? आपण बनवणार आहे. ॲज अ यूथ ऑफ द कंट्री वी आर गोइंग टू मेक इट. सो आय थिंक वी शुड ऑल टुगेदर वर्क फॉर द सेम टू मेक इंडिया मोर बेटर. मला आता तुम्ही जे म्हटलात की रतन टाटाजींना तुम्ही भेटलात, सो तुम्हाला त्यांना भेटण्यापूर्वी मनात असं वाटलं का की या 20 मिनिटामध्ये जर मी इम्प्रेस नाही करू शकलो तर काय होईल, असं कधी वाटलं होतं? ऑर यू आर कॉन्फिडंट? नाही, मी त्यांना इम्प्रेस करायच्या हेतूने नव्हतो गेलो. माझी पहिली मीटिंग होती त्यांना ॲज अ इन्व्हेस्टर, आय मीन टू से. नाही, माझी पहिली मीटिंग मी तुम्हाला खरं सांगू की असं नव्हतं की मला त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट मागायलाच जायचं, समथिंग लाईक दॅट. ती स्टेज पण नव्हती, मी विचार पण नव्हतो करू शकत, कारण की एकदम अर्ली स्टेज होती ती. आणि रतन सरांनी पण मला जेव्हा पहिली मीटिंगला मला बोलवलेलं तेव्हा असं नव्हतं की मला इन्व्हेस्ट करायचं म्हणून तुम्हाला भेटायला, असं नव्हतं. त्यांना कॅज्युअल एक त्यांची भेट होती माझ्याबरोबर की मला समजून घ्यायचं आहे की तू नेमकं करतो कायस, हेल्थकेअरला कसं चेंज करणार. कारण की हेल्थकेअर जे आहे ते रतन सरांच्या हार्टच्या खूप क्लोज आहे की हेल्थकेअरला चेंज करायचंच आहे आपल्याला, पण ते कसं करायचं? 140 करोड लोकांपर्यंत पोचणं काय सोपी खाऊची गोष्ट नाही आहे, सोपी सोळा गोष्ट नाही आहे. आज तुम्ही गावागावांमध्ये जा. मी आता येताना ते आता एक इथे सूर्यकांत कुठल्या गावात गेलेलं रे आता आपण येताना? साक्री गावामध्ये आता एक फार्मसीच्या कॉलेजमध्ये गेलो, तिथे डी फार्मची मुलं होती सगळी. ते मला बोलतात की आता आम्ही पण काही ना काहीतरी हेल्थकेअरमध्ये सुरू करणार. तर मला वाटतं हेल्थकेअरमध्ये सगळ्यांनी मिळून जेव्हा आपण सुरू करू गावागावाच्या मुलांनी, तेव्हा जाऊन आपलं हेल्थकेअर कुठं ना कुठेतरी, माझं एकट्याचं काम नाही आहे, हे सगळ्यांचं आपलं काम आहे की हेल्थकेअरला कुठल्या अँगलने आपण अजून चांगलं बनवू शकतो. सो रतन सरांना जेव्हा मी पहिल्यांदा भेटलेलो तेव्हा हेच फक्त आयडिया समजवली की मी कसं करू शकतो. आणि तेव्हा त्यांना खरं आवडली ही गोष्ट आणि मग त्यांनी इन्व्हेस्ट केलं, मेंटरशिप दिली आणि आपण आज सगळे स्टोर्स वाढवतोय, एम्प्लॉयमेंट वाढवतोय. आज आपण पूर्ण देशामध्ये 3 वर्षामध्ये आपण रेकॉर्ड बनवला की 8,000 डायरेक्ट इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट आपण 3 वर्षात दिले आणि आज तेवढ्या लोकांना आपण रोजगार देतोय. आपल्या महाराष्ट्रात आज म्हणजे मला अभिमान आहे, आज जम्मू काश्मीरमध्ये जेव्हा 370 कलम हटला, आपलं पहिलं स्टोअर तिथे अनंतनाथमध्ये आपण सुरू केलं.
अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. सो देशामध्ये आज आता आता अंदमान निकोबारमध्ये छोट्या छोट्या तिकडच्या पार्ट्समध्ये आपण तिथे सुरू करणार आहे. तिथे आपलं ऑलरेडी फ्रँचायसी पण बुक झाली, सगळं झालं, आता प्रोसेस चालू आहे. आज बिहार झालं, ओडिसा झालं. आता जेव्हा बालासोरचा इन्सिडेंट झालेला, मी तुम्हाला सांगतो, बालासोरचा ट्रेनचा इन्सिडेंट झाला, तुम्हाला माहिती आहे, तर प्रेसिडेंट मॅडमचा फोटो तुम्ही बघितला. माझी पहिली मीटिंग प्रेसिडेंट मॅडम बरोबर त्यांनी मला इन्व्हाइट केलं एप्रिलमध्ये. तेव्हा त्यांना माझा कन्सेप्ट वगैरे समजला या एप्रिलमध्ये, मागच्या 2023. त्याच्यानंतर बालासोरचा इन्सिडेंट झाला वाटतं जूनमध्ये. तेव्हा आपण एकमेव अशी कंपनी होतो त्याचे स्टोअर्स त्या बालासोरमध्ये 4 आहेत आजच्या तारखेत. आणि तेव्हा जेव्हा इन्सिडेंट झाला तिथे मोठ्या मोठ्या कंपनीज अवेलेबल नव्हत्या, कारण की छोटंसं गाव आहे. आणि आपल्याला ते सौभाग्य मिळालं की तिथे लोकांची सेवा करणं. आपले फार्मासिस्ट तिथे ऑन ग्राउंड 50 गेले आणि तिथे लोकांना फ्रीमध्ये मेडिसिन्स डिस्ट्रीब्यूट केलं. आणि तेव्हा परत मुंबईमध्ये जेव्हा प्रेसिडेंट मॅडम आले त्यांनी मला ॲप्रिशिएशन लेटर दिलं या कामाकरता. तर मला वाटतं छोट्या छोट्या आज आपण काम करतो आणि दॅट इज द रिअल इंडिया वॉट वी हॅव टू वर्क फॉर. रतन टाटाजींनी म्हणजे ते सगळ्यांसाठी वंदनीय आहेत आणि ते तुमच्यासोबत ॲज अ इन्व्हेस्टर आहेत आणि सोने पे सुहागा जसं म्हणतात तसं ते तुमचे मेंटर पण आहेत. सो त्यांच्यासोबत जुळल्यानंतर तुमच्या उद्योजकतासाठी तुम्हाला त्यांचं कसं मार्गदर्शन भेटतं? म्हणजे मला असं वाटतं की आता जेव्हा जेव्हा मी त्यांना संडेज असेल ना, तर जेव्हा जेव्हा मला आता अवसर खूप ऑपॉर्च्युनिटीज भेटतात की भेटायचं त्यांना, तर त्याचं पर्सनलायझेशन मतलब त्याचा एक बॉन्ड झाला आहे अँड ऑल. सो एव्हरी टाईम इट्स अ न्यू एक्सपिरियन्स. म्हणजे त्यांच्याकडनं शिकणं आहे. बघा, त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एवढ्या कंपनीज उभारल्यात आणि सस्टेन केल्यात. ही खूप मोठी गोष्ट आहे. आपण एक कंपनी वाढवताना पण आपल्याला 10 गोष्टी येतात. त्या व्यक्तींनी कमीत कमी मला वाटते 80-90 कंपनीज त्यांनी स्वतःहून डेव्हलप केल्यात. म्हणजे बाकी सस्टेन केलं ते वेगळ्या. तर मला वाटतं त्यांच्या फेलियर्सकडनं आपल्याला शिकलं पाहिजे. त्यांच्या काय काय चुक्या झाल्या त्या आपण नाही केल्या पाहिजे. त्यांच्या सक्सेसमधनं शिकलं पाहिजे की त्यांनी असे काय गोष्टी केल्या की त्यांना एवढ्या गोष्टी मॅनेज करता आल्या. सो मला वाटतं एव्हरी डे इज अ न्यू एक्सपिरियन्स फॉर मी ॲज अन ऑन्टरप्रेनर टू लर्न फ्रॉम हिम. अँड ते मला वाटते अजून आपल्याला पुढे घेऊन जा. आणि ही गोष्ट जे काय मी त्यांच्याकडनं शिकतो ते मी मला वाटते जेवढं काय माझ्याकडनं होईल तेवढं मी यूथला देतो माझ्या सोशल मीडियामधनं. सो दॅट इज अ टेक अँड गिव्ह थिंग काइंड ऑफ थिंग. तुमचं सध्या भविष्यात विस्ताराचा काही प्लॅन? डे टू डे चालू आहे. म्हणजे आज माझं टार्गेट आहे, माझं एम आहे, और मी सांगेन माझं मिशन आहे की आपल्याला लास्ट माईल ऑफ इंडियापर्यंत पोचायचं. लास्ट माईल इंडिया जेव्हा मी म्हणतो तेव्हा नेपाळची बॉर्डर आहे. जेव्हा तुम्ही म्हणाल की बिहारमध्ये सीतामरी आहे, दरभंगा आहे, त्याच्या पुढे जेव्हा जाल तर नेपाळची बॉर्डर स्टार्ट होते. त्या गावामध्ये आपल्याला पोचायचं आहे. आपल्याला मणिपूर म्हणजे आपल्याला मणिपूरचं आता म्हणजे परवाच मी माझ्या सोशल मीडियावर ओपनिंगचा व्हिडिओ टाकला. मणिपूरमध्ये आता जेव्हा हे सगळं चालू होतं, मणिपूरमध्ये आज आपलं चंडीगढ़चं स्टोर आहे. आज माझं जे एम आहे, आज आपल्या 28 आहेत, पुढच्या 1.5 वर्षामध्ये आपण 1.5 ते 2 वर्षामध्ये 10,000 स्टोअर करू. मी 10,000 स्टोअर जेव्हा म्हणतो तेव्हा तुम्ही समजा एका स्टोअरमधनं रोजच्या 500-1000 लोकांना फायदा भेटतो. आणि मला वाटते जर का आपण 1500 करोडची कंपनी व्हॅल्युएशननी बनवली असेल तर डेली और इयरली बेसिसवरती मी लोकांना 2 ते 3,000 करोड रुपये लोकांचे वाचवतो. का वाचवतो, कसे वाचवतो? कारण की तीच गोष्ट त्यांना जर का 10,000ची घेताय तुम्ही विकत मेडिकलकडनं, तीच गोष्ट 10,000ची माझ्याकडनं घेणार माझ्या स्टोअरमधनं, ती तुम्हाला 2,000ची पडणार. एका इंडिव्हिज्युअल जर का आपण मंथली कॅल्क्युलेशन पकडूया, 5,000ची गोष्ट त्याला जर का घरामध्ये 1500 आली तर आपण आज पेन्शन होल्डर्स सिनियर सिटीजनचे सगळ्यात मोठे पैसे आज वाचवतोय. मी जिथे जिथे जातो स्टोअरवरती, नाहीतर मी जिथे जिथे भेटतो, तर मला सिनियर सिटीजन्स डोक्यावरती हात ठेवून बोलतात की बेटा आपकी वजह से हमारे हर महीने के पैसे बचे. तो दॅट इज सी पैसा इज अ नेक्स्ट पार्ट. आणि ते आपल्या कमवायचंच आहे आणि कमवलं नाही तर आपण नेक्स्ट लेवलला जाणार नाही. पण त्याच्याबरोबर लोकांचे आशीर्वाद, ब्लेसिंग्स, आणि ते मला वाटतं आज आपल्याला सगळ्यांना कमवायची गरज आहे. खरंच आय थिंक मला वाटतं आज तुम्ही जनतेच्या समोर देवदूत म्हणून आहात. भारत आता जगात सगळ्यात वाढणारी अर्थव्यवस्था आहे, पण सर्वात जास्त तरुण आज भारतात, म्हणजे आपण जे म्हणतो की यूथ आज भारतात बऱ्यापैकी आहे. आणि स्टार्टअप, आत्ताच मॅडमने पण आपल्याला त्याविषयी गाईड केलं की स्टार्टअप करणं गरजेचं आहे आणि स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी बरेच उद्योजक उत्सुक असतात. सो तुमचं काय मार्गदर्शन असेल पर्टिक्युलरली तरुणांसाठी ना स्टार्टअपसाठी? जसं तुम्हाला एक आज तो एक्सपिरियन्स आला, तुम्ही जो सांगितला की ते आजोबा आज दुकानात होते, त्यांना मदतीची गरज होती, क्रेडिटची गरज होती, पण ती दुर्दैवाने त्यांना उपलब्ध नाही झाली आणि तुम्हाला ती एक प्रेरणा मिळाली. किंवा तशा अजून बरेच इन्सिडेंट्स असतील आणि तुम्हाला जेनेरिक आधार नावाचं सुरुवात करता आली आणि
तुम्ही तुमच्या प्रेरणेला सपोर्ट देऊन स्वतःचं पेशन्स ठेवून आज त्याला खूप मोठ्या लेव्हलवर नेलेलं आहे आणि तुमचा पुढचा मानस पण आहे. सो तसं तुम्हाला काय वाटतं की गायडन्स तुम्ही आज तरुणांना देऊ इच्छितात की आपल्या आयडियाला त्यांनी कसं पुढे करावं? एक्झिक्यूट केलं पाहिजे. सी आयडियाज तुमच्याकडे पण आहेत, नवीन आयडियाज माझ्याकडे पण आहेत. आज इथे आपण सगळे बसलो आहोत. आज असं एक पण व्यक्ती ह्याच्यापैकी नाही आहे की ज्यांनी विचार नसेल केला की मला व्यवसाय नाही करायचा आहे. असं एक पण व्यक्ती आहे इथे ज्यांनी आयुष्यभरामध्ये आजपर्यंत विचार नाही केला की मला आजपर्यंत मला व्यवसाय करायचाच नाही. असं कोणी आहे? मला नाही आवडत कोणी असेल. का नसेल? कारण की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये कधी ना कधीतरी येतं की मला माझं काहीतरी सुरू करायचं आहे. पण आता ह्याच्यापैकी खूप कमी लोकांनी आपलं काहीतरी सुरू केलं असेल. ह्याच्यामागे कारण असं आहे कारण की आपल्याकडे आयडियाज येतात पण आपण ती गोष्ट एक्झिक्यूट नाही करत. आणि ऑन्टरप्रेनरशिपमध्ये व्हेरी इम्पॉर्टंट एक्झिक्युशन, म्हणजे ई इन ऑन्टरप्रेनर स्टँड्स ऑलवेज फॉर एक्झिक्युशन. जर का आपण एक्झिक्यूट आपली आयडिया नाही केली तर आपण काही नाही करू शकत. आयडियाचं रोज जातं. मी कॉलेजेसमध्ये जातो, मोठ्या युनिव्हर्सिटीजमध्ये जातो. मी त्यांना म्हणतो की मोटिवेशन हे 2 दिवसाचं असतं. आज मी बोललो, मी उद्या गेलो बाहेर, मी मतलब आपल्या कामाला लागलो, तुम्ही तुमच्या हिशोबाने काम करणार, 2 दिवस मोटिवेशन आग राहणार ती, तिसऱ्या दिवशी तुम्ही परत रेग्युलर रुटीनला लागणार. मोटिवेशन कधी येतं? जेव्हा तुमच्यावरती जबाबदारी येते, रिस्पॉन्सिबिलिटी येते. तुम्हाला पहिले 1 तारखेला कोणातरी सॅलरी द्यायची आहे, ती जेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावरती येते तेव्हाच तुम्ही तुमचा बिझनेसला नेक्स्ट लेवलला घेऊ शकता. सो फॉर युअर सेल्फ मी म्हणतो कोणाला मोटिवेशन इन्स्पिरेशन मानू नका, स्वतःला इन्स्पिरेशन माना. सोचपर्यंत तुम्ही स्वतःचं काय नाही करत, स्वतःला त्याच्यातनं ऊर्जा नाही भेटत, तोचपर्यंत आय डोंट बिलीव्ह दॅट यू विल टेक टू द नेक्स्ट लेवल. सुरुवात करा ऑन ग्राउंड, फिरा, लोकांशी बोला, चर्चा करा. मी ऑन्टरप्रेनर सांगतो जर का काय आयडिया आहे तर 50-100 लोकांवरती जा, इम्प्लिमेंट कर, विचार त्यांना की खरंच माझं प्रॉडक्ट तुम्हाला आवडते, सर्व्हिस माझी आवडते का नाही आवडते. ते म्हणाले आवडते तर मग सिटीवर कर, मग जिल्ह्यावर कर, मग स्टेटवर कर. सो द प्रोसेस शुड गो ऑन. सो आय ऑलवेज थिंक दॅट वी शुड बी अ जॉब क्रिएटर नॉट अ जॉब सीकर. सो दॅट इज अ थिंग. तुम्ही जेनेरिक आधार जेव्हा सुरुवात केलं आणि जसं तुम्ही APIवर म्हटलात की जे जेनेरिक औषधं असतात त्यांचं API मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ही सगळी ऑलमोस्ट लाईक अ ब्रँडेड असते. सो तुमच्या स्टार्टअपला तुम्हाला कधी असं जे ब्रँडेड किंवा एस्टॅब्लिश फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आहे किंवा जी सप्लाय चेन आहे त्याच्याकडनं कधी विरोध झाला किंवा त्याचा विरोधचा तुम्हाला कधी असा अडचण आली? पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ते डॉक्टर तुम्हाला माहितीच आहे, ब्रँडेड हा शब्द जो आहे तो ब्रँडेड हा फार्मा म्हणजे हे जे MNC कंपनीज आहेत यांनी तो ब्रँडेड शब्द आपल्या मनामध्ये हॅमर केला आहे. 2 प्रकारची औषधं आहेत, एक जनरिक आहे, एक पेटंट आहे. पेटंट आजच्या तारखेमध्ये इंडियामध्ये 90% मेडिसिन जनरिक आहेत. ओके. जेव्हा आता आजच्या तारखेमध्ये पण म्हणजे मी जो आज आपण काम करतोय तो जेनरिक म्हणजे काय ते तुम्हाला माहिती सगळ्यांकरता सांगतो. जेनरिक म्हणजे ही गोष्ट की आता एक कंपनीचं पेटंट संपलं त्यानंतर जेनरिकमध्ये आली पण मॉलिक्यूल तोच आहे, फॉर्म्युला तोच आहे, सगळ्या गोष्टी तोच आहे. आता तुम्ही जेव्हा ब्रँडेडच्या नावाखाली कुठलं पण प्रॉडक्ट सो कॉल घेता त्यांनी पण त्या प्रॉडक्टचं ॲश्युअर नाही त्यांनी पेटंट घेतलं त्या सेम प्रॉडक्टचं. ज्यांच्याकडे जास्ती पैसा मार्केट करायचा ते प्रॉडक्ट ते लोक कस्टमरपर्यंत पोहोचवतात एंड ऑफ द डे. आता जर का माझ्याकडे कुठलं तरी प्रॉडक्ट आहे, माझ्याकडे त्या सिटीमध्ये पैसे खर्च करायला खूप पैसे आहेत, मी त्या जनरिकला बनवून टाकेन ब्रँड आणि तेच गोष्ट जर का नाशिकला गेल्यात तुम्ही तेच इथे जे ब्रँड असणार ते इथे बोलणार जनरिक आहे. बरोबर म्हणतोय ना मी. सो मला वाटते की आजच्या तारखेमध्ये ऑल प्रोडक्ट्स अंडर वन रूफ जनरिक आधारच्या माध्यमातून आपण देतोय आणि मला वाटतं जनरिकची क्वालिटी आपण जेव्हा WHO GMP मधनं प्रॉडक्ट्स विकत घेतो तो मला वाटतं गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स आहेत. असं कोणी औषधं काही बाकी गोष्टी नाहीत की कोणी बनवू शकतं, ते प्रॉपर ॲक्रिडिएशन्स आहेत त्याच्याकरता आणि ते जर का रूल्स फॉलो नाही झाले त्यांना लायसन्स कॅन्सल होतं त्यांचं. आणि मी स्वतः मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जाऊन बघतो की त्यांचे काय रूल्स आहेत आणि आपण ज्या कंपनीजकडनं घेतो ते एक्सपोर्ट्स करतात. सेंट्रल अमेरिका, लॅटिन अमेरिका, कंबोडिया झालं, ईस्टर्न आफ्रिका झालं, USA झालं. एका मॅन्युफॅक्चरिंग जिकडनं आपण घेतो त्यांच्याकडे UGMP आहे, युरोपियन ॲक्रिडिएशन आहे. आता त्या कंपनीचं नाव नाही घेणार. इंडियामध्ये 90% प्रोडक्ट जे तुम्ही त्या कंपनीच्या ब्रँडेडच्या नावाखाली घेता ते 90% प्रोडक्ट त्या WHO मध्येच बनतात. तुम्ही जर का स्ट्रीपला टर्न करून बघणार तर खाली छोट्याशा अक्षरामध्ये लिहिलेलं असणार मॅन्युफॅक्चर्ड बाय एक WHO GMPचं नाव आणि वरती मोठ्या अक्षरामध्ये ते मार्केटिंग जे काय असेल त्यांचं नाव. सो मला वाटते कमी रेटला विकलं पाहिजे, लोकांची गरज आहे, बिझनेस सगळ्यांनी करावा, नाही असं नाही, भाग नाही त्याच्यातला, पण गरजेची गोष्ट आपण कमी दामाला विथ प्रॉफिट दिली पाहिजे. एक गोष्ट मी जी सांगायला विसरलो
की अर्जुन देशपांडे हे त्यांची जे आपल्याला कळलंच आज की जेनेरिक याचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, पण त्यांच्या बिझनेसचं मॉडेल आहे ते डायरेक्ट एंड टू एंड, म्हणजे ते जी शेवटचं ग्रासरूट लेवल आहे त्यांच्या बेनिफिटसाठी मेनली काम करतात. आणि त्यांचा मेन उद्देश आहे की प्रत्येक नागरिकाला उच्च गुणवत्तेची औषधं ही अफोर्डेबल मिळाली पाहिजेत, जे आता त्याने त्याच्यात सांगितलंच आहे. मला अजून एक मनात शंका होती की जेव्हा तुम्ही टेड मध्ये शोमध्ये तुम्ही गेलात आणि तो व्हायरल झाला, सो तोपर्यंत तुम्हाला असं वाटत होतं की तुमचं सडन तुम्हाला बूस्ट मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर ही जी संकल्पना तुमची झाली की 2800 स्टोअर आज झाले आहेत, पुढे 10,000 होतील, कदाचित मी देवाला प्रार्थना करतो ती प्रत्येक गावात जावी आणि खरंच 140 कोटी जनतेला त्याचा बेनिफिट मिळावा. सो टेड स्टॉक बेसिकली तुमच्या ज्या जी आर्थिक भूमिका आहे, सो त्यात तुम्हाला जे हर्डल्स आले असतील त्याविषयी तुम्ही आम्हाला कधी काही शेअर करू इच्छिता, पर्टिक्युलरली तरुण लोकांना, कारण प्रत्येक स्टार्टअपला सुरुवातीच्या काळात ते चॅलेंज असतंच, जोपर्यंत इन्व्हेस्टर नाही आहे किंवा आपल्या स्टार्टअपची चालना मिळून विस्तारित होत नाही आहे. तो तसं तुम्ही तरुणांना, कारण आय थिंक मला वाटतं बऱ्याचशा तरुणांना इन्क्लुडिंग मायसेल्फ की सुरुवातीला ती भीती असतेच, लोन घ्यायचं नाही घ्यायचं कसं करायचं, आणि त्या भीतीपोटी बरेचसे स्टार्टअप सुरुवात होण्याच्या पूर्वीच बंद पडतात. सो त्याला तुम्ही काही गाईड करू इच्छिता? मी ऑन्टरप्रेनरचं दुसरं नावच चॅलेंजेस आहे. चॅलेंजेस नाही तर आपण आपल्याला स्वतःला ऑन्टरप्रेनर बोलू नाही शकत. आणि माझ्याकरता चॅलेंज ही सुरू झाली माझ्या घरातनंच, कारण की माझं एज फक्त 16 होतं आणि मी माझ्या आईवडिलांना सांगू नव्हतो शकत की मला व्यवसाय करायचा आहे, नाही तर हा प्रॉब्लेम आहे, हा मला सॉल्व्ह करायचा आहे. जेव्हा मी हा प्रॉब्लेम बघितलेला, मी जेव्हा 2 महिने घराच्या बाहेर जायचो आणि मेडिकल टू मेडिकल फिरायचो लोकांना कन्व्हिन्स करायला, तेव्हा मी घरी सांगितलं नव्हतं मी असं काय करतोय. मी घरी कधी सांगितलं, जेव्हा माझं पहिलं स्टोअरचं ॲग्रीमेंट त्यांच्याबरोबर 2 भाऊ होते त्यांच्याबरोबर साईन झालं, ते पण खूप डिफिकल्टीजने झालं. ते काय आता मी तुम्हाला सांगतो एवढं इझी ते काही गोष्ट नव्हती. ते मला रोजच्या रोज त्यांच्याकडे जा, संध्याकाळी बसा, त्यांना बोला की आप कर लो यार, देख लूंगा, प्रॉफिट अगर हुआ तो वो दोनों का है, नुकसान हुआ तो मेरा, ते सगळं ठीक आहे, ते सगळं दॅट इज सेकंडरी पार्ट. मी माझ्या आईवडिलांना तेव्हा सांगितलं 2 महिन्यानंतर, जेव्हा माझं पहिलं स्टोअर कन्व्हिन्स झालं की मला तुमची आता मी घेतो फ्रँचायसी, तेव्हा तर ब्रँड म्हणजे फ्रँचायसी हा पहिला शब्द काय असतो, फ्रँचायसी म्हणजे माझी गुडविल, माझं रॉयल्टी मी तुम्हाला देतो. तेव्हा तर ते काहीच नव्हतं. जनरिक आधार हे नाव पण मी असंच विचार केला की जनरिक मेडिसिन्स आणि लोकांना आधार म्हणजे जनरिक आधार असं ठेवून मी दिलं आणि आय ऑरेंज ठेवला, इंडियाचं ऑरेंज, आणि ठेवून चालू केलं. तर तेव्हाच्या काळात मी आईवडिलांना कधी सांगितलं, माझ्या पहिल्या स्टोअरची ॲग्रीमेंट झाली, दुसऱ्या दिवशी ओपनिंग होतं, त्या आदल्या दिवशी रात्री मी घरी जाऊन सांगितलं की उद्या अशा गोष्टीचं माझं ओपनिंग आहे आणि ही गोष्ट मी चालू करतोय. तेव्हा ते म्हणाले की हे जर का नाही चाललं तर शोमध्ये ओरडले अँड ऑल, हे काय करतोयस तू, हे काय वय का तुझं करायचं. मी तेव्हा त्यांना म्हणालो की 6 महिने जर का मी करून बघतो, नाही झालं तर मी नक्की बाकी तुम्ही जे सांगाल ते करणारच आहे. मी म्हणालो की माझे फ्रेंड्स 6 महिने तर खूप गोष्टींवरती असे पण घालवतातच, ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय गोष्टींवरती. तर मी जर का म्हणालो की जर का हे मी केलं आणि जर का काय चांगलं झालं, हे माझ्या आयुष्याबरोबर लाखो लोकांचं, करोडो लोकांचं आयुष्यामध्ये काहीतरी बदल आणू शकतं. तर ते म्हणाले ठीक आहे कर, बघू आपण. मग ती गोष्ट सुरू झाली, मग होत गेली, मग रतन सरांनी इन्व्हेस्ट केलं, मग अजून कॉन्फिडन्स आला, मग अजून वाढत गेलं, मग झालंच चालू. मग नंतर असं, आणि बाहेरचे चॅलेंजेस म्हणजे तुम्हाला माहिती आहे फार्मा इंडस्ट्री आहे, खूप वेगळ्या लोकांची. सुरुवातीला खूप फोन यायचे मला की असं नको करूस, पण तेव्हा माझा अजून एक फायदा झाला की माझं एज, लोकांनी मला सिरियसलीच घेतलं नाही. ते मला फोन करायचे, ए मत करो, दुकान बंद कर दो, हमारा आपके वजह से बिजनेस हमारे यहाँ के इनका नहीं चल रहा है, ऐसा नहीं हो रहा है, आपका बिझनेस आप ले रहे हो सबका, हम लोग ऐसा कर देंगे वैसा कर देंगे. पण त्यांनी माझ्यावरती काय केलं नाही. का नाही केलं? कारण की त्यांना वाटले हा किती करून 5 करेल, 10 करेल, 15 करेल, डोक्यावरनं पाणी. पण तेव्हा माझ्याकरता बेनिफिट झालं की त्यांनी मला सिरियसली नाही घेतलं आणि ती गोष्ट होत गेली आणि आज घडली देवाच्या कृपेने. सो दॅट वॉज अ थिंग. तुमची फोर्ब्स 30 अंडर 30 आणि एशिया फॉर्च्यून इंडियात 40 अंडर 40 अशी 2 नावं आहेत. ती नामांकन मिळाल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं त्याविषयी? आता टॉप 100मध्ये जायची इच्छा आहे. ग्रेट, ऑल द बेस्ट. आम्ही धुळेकर खरंच त्याची प्रार्थना करतो. पण तो प्रवास कसा होता, म्हणजे त्याचं मानांकन झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं आणि तुमच्या
उद्योजकमध्ये म्हणजे सॉरी तुमच्या उद्योगात किती त्याच्याने तुम्हाला म्हणजे बूस्ट मिळाला? कारण कसं असतं की जसं एखादं नाव न्यूजमध्ये यायला लागलं की म्हणजे जसं नेहमी बरेच लोक म्हणतात की एनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी. तर सो जेव्हा तुमचं असं एक इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर नामांकन होतं, सो तुम्हाला पर्सनली बूस्ट मिळाला आणि नंतर तुम्ही तुमच्या उद्योजकमध्ये अजून काही एक्सपान्शन म्हणजे मला म्हणायचं तुम्ही तुमचे हॉरिझॉन्टल एक्सपान्शन करत आहात, पण तुम्ही आणखी व्हर्टिकल एक्सपान्शन करण्याचा काही प्लॅन करत आहात का? हो नक्कीच. आता म्हणजे जसं की आपण स्टोर्स वाढतो ते स्टोअरचा विषय नाही. आपण दरवर्षी कमीत कमी 100 to 150 प्रोडक्ट्स आपल्या नावामध्ये जनरिक आधारच्या नावामध्ये वाढवतो. आता जेव्हा तुम्ही जर का धुळ्याच्या स्टोअरला जर का कोणी गेलं नाही तर नाशिक कुठल्या पण इथे स्टोअरला गेलात तर तिथे तुम्ही बघाल की आपले प्रोडक्ट्स आपल्या नावाचे आहेत. म्हणजे पॅरासिटामॉल आहे, फक्त खाली जनरिक आधारचा लोगो आहे. आपण कुठल्या पण प्रोडक्टला ब्रँडचं नाव इंडिव्हिज्युअल प्रोडक्टला ब्रँडिंग करत नाही. आपण अंडर वन ब्रँड ऑफ जनरिक आधार एव्हरी मॉलिक्यूल आपण देतो. ह्याच्याने आपण काय करतो, आता आपण एव्हरी इयर टू इयर आपली स्वतःची प्रोडक्ट आहे. मग डायबिटीज झालं, हायपरटेन्शन झालं, गॅस्ट्रो झालं, जे इंडियामध्ये नेसेसरी आहेत. कॅन्सर तकचे प्रोडक्ट आपण सगळे बनवले आपल्या नावात. आणि मला वाटतं दरवर्षी आपण ही गोष्ट करतोय. आपण आजच्या तारखेमध्ये जनरिक आधारच्या माध्यमातून एकमेव अशी कंपनी आहे ज्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आपल्या छोट्या दुकानदारांना आणलं. आजपर्यंत आपण बघाल छोटा दुकानदार जो असतो तो आज पण पेन पेपरवरती काम करतो. त्याला माहीत नाही दुकानामध्ये सेल किती दिवसाचा, माझ्याकडे इन्व्हेंटरी किती, काही माहिती नाही. आज आपण आपल्या 2800 दुकानदारांना असं बनवलं की ते दुकानामध्ये बसले पण नसतील, त्यांचा फक्त फार्मासिस्ट जरी दुकानामध्ये बसला असेल तरी त्यांच्या मोबाईलवरती त्यांना कळणार की सेल किती आहे, स्टॉक किती, इन्व्हेंटरी किती आहे, परचेस किती आहे, डेटा काय कस्टमरचा. आपण त्यांना डिजिटल सॉफ्टवेअर दिलं. आज डिजिटल इंडियामध्ये आपण त्यांना एम्पावर पण करतोय आणि त्यांना मोटिवेट पण करतोय या विषयामध्ये. आणि असं तुम्ही जसं म्हणालात व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल एक्सपॅन्शन दॅट इज. आणि आज आता जेव्हा APIचं होईल त्याच्यामध्ये पण आपण डेफिनेटली काहीतरी नवीन इन्ग्रेडियंट्स करूच नक्की काइंड ऑफ. ग्रेट. धुळेकर तुम्हाला ऐकण्यात खूप उत्सुक होते आणि ज्या व्यवसायात लोक जनरली एज्युकेशन आणि याचा विचार करतात अशा वयात तुम्ही या स्टेजला पोचला आहात, तर तुम्ही धुळेकरांना पर्टिक्युलरली आम्हाला काही वेगळा संदेश देऊ इच्छिता? ऑन्टरप्रेनर्सला घडवा. म्हणजे जर का तुम्ही ऑन्टरप्रेनर्सला आपल्या धुळ्यातनं घडवलं तर आपलं धुळच मोठं होणार अजून. म्हणजे जर का आपण दॅट इज व्हेरी म्हणजे मला वाटतं हर्षलजी आणि पूर्ण त्यांची टीम म्हणजे तुम्ही स्वतः देखील डॉक्टर आणि तुमची पूर्ण टीम हे खरंच अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या धुळेकर मुलांना मला वाटतं ह्या एका कार्यक्रमामधनं एक पण व्यक्ती जर का त्याचा कुठल्या तरी मोठी कंपनी बनवली तरी ते आपल्याकरता स्वाभिमानाची गोष्ट आहे. आणि त्या एका व्यक्तीकरता आपल्याला काम करायचं आहे. कदाचित भविष्यात जसं तुमच्यासाठी मोठे मेंटॉर श्री आदरणीय रतनजी टाटा होते, कदाचित मी अपेक्षा ठेवतो इथल्या तरुणांसाठी तुम्ही मेंटर म्हणून असाल. आणि मी तरुणांकडनं तुम्हाला रिक्वेस्ट करतो, समजा भविष्यात ते तुमच्याकडे आला तर प्लीज त्यांना सपोर्ट करा. नक्की. नाही, मी तर नेहमी जेवढं माझ्याकडनं प्रयत्न होतो तेवढं 100% माझं कामच ते आपण करतोच. त्याच्याकरता माझ्या ऑफिसमध्ये मी स्पेशल टीम ठेवली आहे. ते फक्त ऑन्टरप्रेनर्सला काय म्हणा इन्क्युबेशन जे म्हणतो आपण सपोर्ट करणं म्हणतो ते नक्की करतात आणि करूच आपण त्या विषयावरती काम. ऑडियन्स किंवा प्रेक्षकांना काही प्रश्न असतील त्यांना काही. सर एक प्रश्न विचारायचा आहे मला. काही जणांनी विचारायला लावला तुम्हाला. मी हर्षल विभांडिक. जनरली कोणाला जर मेडिकल टाकायचं असतं छोटं तर त्याला डी फार्मसी नाही तर बी फार्मसी असं काहीतरी सर्टिफिकेट लागतं. तुम्ही 16व्या वर्षीच सुरू केलं, 2800 होऊन गेले, तर तुमच्या आज 2800 मेडिकल स्टोअर आहे. तुम्हाला पण लागलं का असं काही डी फार्मसी बी फार्मसी करता का सर्टिफिकेट? मला असं वाटतं की एज्युकेशन जे असतं मी ते गोष्ट 4 भिंतींच्या सीमित नाही ठेवत. माझ्याकरता एज्युकेशन एव्हरी डे. मी आता तुमच्याशी बोलते, तुमच्याकडनं 2 गोष्टी शिकतो, ते माझ्याकरता एज्युकेशन आहे. मला रोज गोष्टी वाचायला म्हणजे मी फार्मसीच्या जे बुक्स वाचले असतील नाही तर MBAचे बुक्स वाचले असतील म्हणजे मी सगळे वाचले आत्तापर्यंत. तुम्ही मला एक पण असा प्रश्न विचारा जो फार्मसीचा आहे नाहीतर MBAचा आहे, बिझनेसचा आहे, जो माझ्याकडनं सुटेल. मी म्हणतो की फक्त डिग्री करता काम नका करू आपल्या यूथनी. डिग्री हे बघा, आज मी चांगल्या रिस्पेक्टफुल लोकांबरोबर बसतो अख्ख्या देशामध्ये बिझनेसमॅन. ते मला आत्तापर्यंत असं नाही म्हणाले की अर्जुन आपके पास में कौन सा डिग्री है. हे मला विचारतात की आप नया क्या कर रहे हो अभी बिझनेस में. तर मला असं वाटतं की आपण ह्याच्यावर काम नक्की केलं पाहिजे की आपलं नॉलेज वाढवण्यावर.
आपल्या स्किल्स वाढवण्यावरती, आपलं एज्युकेशन वाढवण्यावरती, आणि ते एज्युकेशन आपण जनतेला नाही तर लोकांना दाखवण्याकरता नाही करत आहे, ते आपण आपल्याकरता करतोय ज्याच्याने आपल्याला बेनिफिट होईल. दॅट इज म्हणजे दॅट इज द थिंग. म्हणजे मला असं, तुम्ही डॉक्टर आहात, तुम्हाला असं एक पण असं व्यक्तिगत मला प्रश्नाचं तुम्हाला वाटलं की फार्मामध्ये मी चुकतोय का काय, तुम्हाला असं वाटलं? नाही वाटत. सो मला वाटतं की हीच गोष्ट आहे की आपण जर का स्वतःवरती जेव्हापर्यंत काम करतो तेव्हा गोष्टी घडत जातात आणि चांगल्या होत जातात. सो दॅट इज द थिंग. सर मेरा नाम राहिल इशफाक खटीक है. मैं SVKM इंस्टीट्यूट ऑफ फार्मेसी धुले से बी फार्म कर रहा हूँ, अब सेकेंड ईयर में हूँ. सर मेरा एक क्वेश्चन है कि आपने जब स्टार्टअप का प्लान सोचा तो आपको सोर्स कहाँ से मिला कि आप जेनरिक में मतलब जेनरिक आधार को आप स्टार्ट कर सके, कि आप वहाँ से मेडिसिन लेके गरीब लोगों को आप 10,000 की मेडिसिन 2,000 में मतलब मैन्युफैक्चरर प्राइस में आप सेल करें. तो आपको जो स्टार्टिंग का सोर्स था वो कहाँ से मिला आपको? कि इंडिया में मतलब मैंने शुरुआत जब मैंने किया था तो मेरे पास में इतना कॉन्टिन्यूस नहीं था कि मैं मेरा खुद का प्रोडक्ट जेनरिक आधार के नाम पे बनाऊं. तो मैं क्या करता था कि जो भी MNC कंपनीज है उनके खुद के जेनरिक डिवीजन भी होते हैं. वो लोग क्या करते हैं, खुद का वो पैरासीटामॉल है तो एक वो सेम मशीन से निकालेंगे, एक को ब्रांड देंगे, उसको ब्रांडिंग करेंगे, और एक वही निकालेंगे और वो जेनरिक में बेचेंगे. दोनों धंधा बिजनेस संभालने के लिए. तो मैं उनका जेनरिक डिवीजन से वही कंपनी के जेनरिक से वही लाके डायरेक्ट मैन्युफैक्चर से लाके वो बेचता था. और सर मतलब जैसा आप वो कंपनी से आप जो मेडिसिन ले रहे हो तो आप मतलब जो मैन्युफैक्चरर प्राइस में लेते हो या उसमें कुछ आप अलग प्राइस डिस्ट्रीब्यूट रहता है? मेरा प्रॉफिट पूछ रहा है. हाँ मतलब आपका उसमें मतलब आप बेच रहे हो तो आपका उसमें कुछ प्रॉफिट है या नहीं है? वो प्रॉफिट तो है ना, गाड़ी देखिए भाई. अरे देखिए प्रॉफिट है. मैं देखिए मैं आपको चीज़ बताता हूँ, एंटरप्रेन्योरशिप में प्रॉफिट होना नेसेसिटी. अगर प्रॉफिट नहीं है तो आपको इन्वेस्टर के पीछे दो मिलाते हुए भागना पड़ेगा. जिस दिन तक प्रॉफिट आपके पास में, इन्वेस्टर आपके पीछे भागेंगे. ठीक है. तो जेनरिक आधार में डे वन से मैंने क्वांटिटी के ऊपर काम किया और क्वालिटी के ऊपर काम किया. और ये जब हम लोग बात करके बल्क में, मैं 10 लोगों से 1,000 रुपया नहीं कमाता हूँ, मैं 10 लोगों से 1-1 रुपया कमाता हूँ. मैं मास में काम करता हूँ. और वो चीज़ से क्या होता है, लोगों को भी फायदा होता है, मुझे भी फायदा होता है, दुकानदार को भी फायदा होता है, मैन्युफैक्चर को भी फायदा होता है. जो इकोनॉमी चलाने वाले मैन्युफैक्चर, रिटेलर, दोनों को फायदा हुआ, मेरे को फायदा हुआ. बात करता हूँ. So that is the thing. थैंक यू सर. Hello, sir. Myself Sakshi Agrawal, and I'm also a future pharmacist. So my question was like, हमारा ये स्टार्टअप फ्रेंचाइजी बेस्ड है. सो हम जेनरिक मेडिसिन का प्रोडक्शन एक लो कॉस्ट पे बेस्ट मेडिसिन दे रहे हैं. बट अगर ये फ्रेंचाइजी है तो जिस एंटरप्रेन्योर, माइक्रो एंटरप्रेन्योर को हम दे रहे हैं उसका भी एक मार्जिन आपको मिलता होगा. तो उसका क्या प्रॉफिट होता है, क्योंकि जेनरिक मेडिसिन का ऑलरेडी लो कॉस्ट होता है? वेरी गुड क्वेश्चन. सो अभी इसमें हम लोग कैसे, हमारा मॉडल ऐसे ऑपरेट करता है. सो एग्जाम्पल, इफ एनी काइंड ऑफ मेडिकल स्टोर ओनर हु इज रनिंग द मेडिकल स्टोर, मतलब आज की तारीख में हमारे 50% से ज़्यादा फ्रेंचाइजीज जो है वो एग्जिस्टिंग मेडिकल स्टोर ओनर्स है, जिनका ऑलरेडी दुकान 10 साल 15 साल से डिकेड ओल्ड फार्मा मेडिकल गाय वी कैन से ऑफ. वो आज 50% है हमारी कंपनी जिन्होंने हमारी फ्रेंचाइजी ली. वो क्यों लिया भी उसके पीछे कारण मैं बोलता हूँ आपको. क्योंकि आज की तारीख में उनको वो बिजनेस जब करते हैं, वो जब 100 रुपये इन्वेस्ट करते हैं तब जाके उनको 5 रुपीज़ एज अ प्रॉफिट मार्जिन निकलता है, 5%. क्योंकि आज की तारीख में ऑनलाइन फार्मेसी जब से आए, बड़े बड़े मॉल्स आए, तो उनको 10% 15% डिस्काउंट देना अनिवार्य हो गया है, कंपलसरी. कस्टमर जाके पूछता है. तो उनको जब 100 रुपीज़ इन्वेस्ट करते हैं तब जाके उनके 5 रुपीज़ निकलते हैं. मैंने वही चीज़ मैं 20 रुपये में 100 रुपीज़ की मॉलिक्यूल मैं 20 रुपये में देता हूँ रिटेलर को. उसको बोलता हूँ तेरा फिक्स 40% प्रॉफिट मार्जिन है मेरे सॉफ्टवेयर के माध्यम से. कितना हुआ 20 रुपये ऊपर 40%, 28 रुपीज़ बराबर. तो उसका 20 रुपये के इन्वेस्टमेंट में उसका 8 रुपया निकल गया, मतलब 40% निकल गया. जबकि उसको बिजनेस, मतलब हम लोग जब बिजनेस की सेंस की बात करते हैं तो कम इन्वेस्टमेंट में ज़्यादा प्रॉफिट. और जब वहाँ पर वो 100 रुपया इन्वेस्ट करता था तब जाके उसका 5 रुपया निकलता था. सो आज की तारीख में हमारे साथ में लोग क्यों जुड़ते हैं, क्योंकि हमारा मॉडल ये ऐसा है, वॉक इन फुटफॉल. प्रॉफिट तो 40% है, बट जितने कस्टमर आपके दुकान पे फुटफॉल आएगा वो कोई और मेडिकल पे नहीं आता, क्योंकि हम लोग अफोर्डेबल प्राइस पे देते हैं लोगों को मेडिसिन. एंड दैट इज नेसेसिटी. मतलब आज मुझे लगता है यहाँ पर मैं इनॉग्रेशन करके आया हूँ आज जेनरिक आधार का. पहले दिन का उनका जो कस्टमर का फुटफॉल था वो 150 था एक दुकान में. आज के तारीख में मतलब आप आज की तारीख में बहुत इंपॉर्टेंट क्या है कि आपके दुकान में, आपके ऑनलाइन स्टोर हो, कुछ भी हो, उसके यहाँ पर लोगों को लाना
बट आज की तारीख में हमारे एक ही दुकान पे, मैंने नाक तो आपने आज तक धुले में कोई ऐड देखी होगी टीवी पे ऊपर, न्यूज़पेपर के ऊपर, नेचुरल क्राउड है। क्यों है? दुकान का जब बोर्ड लगता है सामने से लोग जाके पूछते हैं यार यहाँ पर सस्ता मिलेगा कि नहीं मिलेगा। वहाँ से 150 कस्टमर 2 दिन के 1 दिन के हो गए उसके। तो मुझे लगता है दैट इज द माउथ टू माउथ। मतलब आज भी मतलब 1 भी रुपया मैं टेलीविजन के ऐड के ऊपर नेशनल भी नहीं खर्चा करता हूँ। मेरे लिए कस्टमर जो है वही मेरे माउथ टू माउथ, हमारा वर्ड ऑफ माउथ करते हैं। सो उनको फायदा होता है, वहाँ से लोगों तक फायदा होता है। सो दैट काइंड ऑफ थिंग इज देयर। आई थिंक ये सबसे अच्छा बिजनेस होता है। माउथ टू माउथ पब्लिसिटी इज़ वन ऑफ द बेस्ट बिजनेस। आपको और कुछ? ट्रूली सर, हमारा जेनरिक आधार एक सीनियर सिटीजन बेस्ड या फिर टारगेटेड स्टार्टअप है। सो सीनियर सिटीजन्स मोस्टली एक हट्टी बोले जाते हैं, लाइक एक स्टबन क्लास होती है। सो उनका मराठी मोस्टली आहेत का? नहीं, आई एम जस्ट ट्राइंग। सो एक वो क्लास होती है, बट उनका प्रिस्क्राइबर के ऊपर बहुत ट्रस्ट होता है। सो अगर प्रिस्क्राइबर कालपोल मेडिसिन प्रिस्क्राइब करेगा, कालपोल फॉर एग्जाम्पल, ओके, कालपोल प्रिस्क्राइब करेगा तो वो वही मेडिसिन लेना चाहेगा। बट अगर इकोनॉमिकली वो नहीं लेना अफोर्ड कर सकता है, सो जेनरिक मेडिसिन उससे कैसे हेल्प करेगा या फिर उसकी साइकोलॉजी में कैसे हेल्प करेगा। आपने फार्मेसी, आप डी फार्म करे, बी फार्म करे? डी फार्म चालू कर दिया कोर्स अपनी? सेकेंड ईयर। सो आप मुझे भी पहले बताइए कि वो जो आपने ब्रांड का नाम लिया वो क्या है एग्जैक्टली? ब्रांड है, जेनरिक है, क्या है? लाइक वाइज वी हैव इन इंडिया हाउ मच ब्रांड्स ऑफ पैरासिटामोल वी कैन नॉट काउंट ऑन आवर फिंगर्स, करेक्ट? So the name what we are, so now our each and every store have a pharmacist. If you bring a prescription to our store, now many of the doctors are putting the molecule name, not a brand name. Because while giving exam of doctor or pharmacist as well, अगर वहाँ पर क्वेश्चन आएगा किसी को भी कि अगर किसी को बुखार आया तो आपको क्या देना है, तो वो बोलेंगे पैरासीटामोल देना है, बराबर कि नहीं? तो उसके बाद में भी आज की तारीख में बहुत डॉक्टर ने चीज़ इंप्लीमेंट करना शुरू किया है कि पैरासीटामोल का मॉलिक्यूल नेम दीजिए, नहीं तो कोई भी मॉलिक्यूल का मॉलिक्यूल नेम दीजिए। तो जब हमारे स्टोर पे आते हैं वहाँ पर ऑफिशियल हमारे फार्मासिस्ट होते हैं, वो कस्टमर को समझाते हैं कि अगर ये ब्रांड नेम है तो इसका सब्स्टिट्यूट और दी मॉलिक्यूल हमारे पास में ये है, इसमें भी वही कंटेंट है, इसमें भी वही कंटेंट है, ये आपको मिल रहा है 100 रुपये में, हम लोग आपको दे रहे हैं 20 रुपये में, आपकी इच्छा लेना है तो आपको सस्ते में हर महीने मिलता जाएगा। दैट इज़ द थिंग। और उसकी वजह से लोग कस्टमर लेते हैं वो चीज़। समझा है, अवेयरनेस है। मैं आपको जैसे समझा रहा हूँ वैसे आज 2800 से ज़्यादा मेरे फार्मासिस्ट लोगों को समझा रहे हैं। सिंपल। काउंसलिंग पार्ट, राइट? काउंसलिंग बोल सकते हैं हम लोग, इनको एजुकेशन बोल सकते हैं मोर देन, मतलब या। थैंक यू सो मच। कोई और क्वेश्चन? आप भी और दोस्त लोगों को बताइए, अभी आप भी और लोगों को बताइए। आप जो मैं डॉक्टर पाटकरी हूँ, एक फिजिशियन। मुझे एक क्वेश्चन था कि आप जो जेनरिक मेडिसिन देते उस हां तर त्याचा काही स्टडी होतो का बा पेशंटवर, म्हणजे की या पेशंटला दिल्यानंतर या रिसर्च होतो का त्याच्यावर, किंवा पेशंटला दिल्यानंतर काही इफेक्ट झाले, साईड इफेक्ट झाले असं? ते मॅन्युफॅक्चर, तुम्हाला पहिलं तुम्ही फार्मासिस्ट आहात का कसं काय? मी डॉक्टर आहे. तुम्ही डॉक्टर आहात. मला एक गोष्ट सांगता, तुम्ही जेव्हा मेडिसिन्स बनतं तर CO असतं, COPP असतात. जेव्हा मेडिसिन्स बनतात मॅन्युफॅक्चरिंगमधनं तेव्हा ते ॲनालिसिसचे रिपोर्ट्स ऑलरेडी जनरेट झालेले असतात. बॅच, आपण एक एक बॅच प्रमाणे मॅन्युफॅक्चरला कंपल्सरी आहे. म्हणजे असं नाही की ते काय रेअर आहे समथिंग लाईक दॅट. सगळे बॅच जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग होतात तर कंपल्सरी रिपोर्ट जनरेट झालेच पाहिजे. आणि तेव्हाच ती गोष्ट कळते की ते असर होणार आहेत का नाही होणार आहेत. आता तुम्हाला एक गोष्ट अजून फॉर युअर, अजून एक गोष्ट आपण डिस्कस करतोच आहे, तर मला सांगायला अशी वाटते की असं कुठलं पण प्रोडक्ट फार्मा इंडस्ट्रीमध्ये जे रेप्युटेड फार्मा कंपनीज बनवतात अशा मिस्टेक होत नाही, कारण की ऑल द प्रोसेस आर देअर. आणि फार्माचं प्रोडक्ट आपण जेव्हा म्हणतो ती इज ऑल डिपेंडेंट ऑन दी API ऑफ द प्रोडक्ट, ॲक्टिव्ह फार्मा इंडिग्रियंट. आणि आजच्या तारखेमध्ये आज जे आपण API घेतो आपल्या मेडिसिन बनवायला ते सगळे A+ ग्रेडचं घेतो. दुसरी गोष्ट, आता कधी कधी अशी जर का कुठल्या, नॉट जस्ट फॉर जेनेरिक आधार और जेनेरिक और एनी काइंड ऑफ थिंग, आज तुम्ही MNCचं आउट ऑफ इंडियाच्या कंपनीचं पण प्रोडक्ट घ्या, ते अख्खा दिवस उन्हामध्ये ठेवा आणि नंतर बोलाल की मला असर नाही झाला. सो आता एव्हरी थिंग इज अँड हॅव्हिंग अँड इफ अँड बट और प्रोज अँड कॉन्स. आता ते हीटची वेव्ह जर का त्या मेडिसिनला सहन नाही झाली, नंतर जाऊन जर का ते टॅबलेट जर का ती काय म्हणतात त्याला फ्लॅपिंग झाली और काइंड ऑफ मेल्ट झाली, सो देर आर काइंड ऑफ प्रोज अँड कॉन्स फॉर दॅट. पण मेडिसिन्स म्हणजे मला वाटतं की आपण पण जे प्रिस्क्राईब करता ते जनरिकच करता, बरोबर की नाही?
आपण काय करता? नाही नाही ब्रँडेड ब्रँडेड म्हणजे काय मला पहिलं तर नाही समजवा नाही की. काय असतं की आपण दोन प्रकारचे वेगवेगळे जर प्रिस्क्राईब केलं तर एकाचा इफेक्ट वेगळा असतो दुसऱ्या मेडिसिनचा वेगळा असतो मग ते कसं काय डिफर कसं म्हणजे वेगळा कसा असतो? म्हणजे त्याला तेवढा इफेक्ट येत नाही पेशंटला ज्या पाहिजे म्हणजे मला एक गोष्ट सांगा, आता तुम्ही जे मेडिसिन प्रिस्क्राईब ब्रँडेडची करत असेल स्वतः कंपनी स्वतःच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पहिली गोष्ट बनवतच नाही, ते स्वतः पण जेव्हा third party मध्ये बनवून घेतात. पेशंटला देतो त्याच्यानंतरच आपल्याला कळतं ना इफेक्ट काय येतो त्याचा. काही पेशंटमध्ये काहींना आता त्याचा फरक पडत नाही ना, काही पेशंटला काही मेडिसिनचा काही मेडिसिनचा चांगला फरक पडतो असं होतं. उदाहरणार्थ ॲस्पिरिन घ्या तुम्ही, तर काही पेशंटला ॲस्पिरिनचा एवढा फरक चांगला नाही येत, तर काही कंपनीचा चांगला फरक पडतो. मग कुठल्या ते कंपनीचा चांगला पडतो आणि ह्याचा नाही पडत? आता एक मनकाइंड फार्म आहे, त्याचं घेतल्यानंतर त्याचा एवढा इफेक्ट नाही येत. पण मॅनकाइंड खूप त्याच्या- मोठं नाव आहे, म्हणजे आपण बाकी पण प्रोडक्ट आहे ना, मी नाही म्हणत नाही असं, पण तीच जर कंपनी क्लॅविक्स एस घेतली तर तिचा त्या मानाने चांगला फरक पडतो. तर हे मला तुम्ही असं कसं वाटतं की करणार, बघा, याच्यात तुम्हाला एक कसं गोष्ट differ सांगू, करणार? डायबिटीसची औषधं जर का आपण व्यक्तीने खाल्ली आणि नंतर लाडू खाल्ला तर डायबिटीस नक्की मतलब ते कॉन्स्टंट नाही राहणारच नाही. मला असं वाटतं सर, आय थिंक एखाद्या बॅचमध्ये जर इफ डिफेक्ट असेल सो तो एनी ब्रँड इट कॅन हॅपन. म्हणजे तो मॅन्युफॅक्चरिंग इश्यू और मी म्हणजे आता पर्सेंटेजमध्ये नाही स्केल करू शकत, पण आय थिंक प्रत्येक म्हणजे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये जो लॉस आपण म्हणतो तो चुकून समजा तसं ड्रग बाहेर आलं आणि एखाद्या वेळेस अनुभव असेल तर ही शक्यता आहे कदाचित असं असू शकेल. पण that can happen with any तुम्हाला drug. एक माझं एक्झाम्पल, माझी आजी खूप रागिष्ट होती, ठीक आहे. आता त्यांनी किती पण ब्लड प्रेशरच्या गोळ्या खाल्ल्या आणि जर का त्यांना राग आला तर आपण हे नाही दोष दाखवू शकत की औषधं खराब होतं. तर आपल्या जर का नंतर औषधे किती खाल्ली आणि जर का अजून राग आय एम टॉकिंग अबाउट द क्वालिटी ऑफ द ड्रग, हाऊ इट इज. मी स्वतः काय मॅन्युफॅक्चरर नाही, मी घेतो ते त्याच MNCs कडनं घेतो ज्याच्या प्रिस्क्राईब तुम्ही आतापर्यंत करत आलात, ठीक आहे. तर जर का तुम्ही कुठल्या ॲज अ जेनेरिक आधार ऑर एनी काइंड ऑफ जेनेरिक, म्हणजे मी जेनेरिक आता ते सगळ्यांचंच मी मेन्शन नाही करणार, जेनेरिक आधारचं बघितलं तर आपण क्वालिटी सगळी मेंटेन करतो. आपल्याकडे पेपर वर्क COI COPP सगळं आपण मेंटेन करतो. असा काही स्टडी झाला आहे का की तुम्ही ते औषधं दिल्यानंतर या पेशंट माझ्याकडे तरी अजून कोणी नाही आलं असं सांगायला की मला तुमच्या औषधांमुळे फरक नाही झाला. बरं माझ्याकडे अजून नाही आला. आल्यानंतर नक्की त्याच्यावरती काम माझं करणं कर्तव्य आहे. सर मला असं आहे की तुम्ही जे तुमच्या ब्रँडचं जे नाव निवडलं की जेनरिक आधार, दोघी एकदम कॉमन वर्ड आहेत, तर तुम्हाला पेटंट घ्यायला काही म्हणजे त्यावेळेस काही अडचण आली का? मी माझं ट्रेडमार्क रजिस्टर झालं तर तुम्ही बघाल तर इथे आर आहे जेनरिक आधारवर. तर सुरुवातीला मी हिअरिंग्सला वगैरे जायचो, ते ह्याचे असतात कसल्या ट्रेडमार्क ॲप्लिकेशनचे असतात, पब्लिक फायलिंग असतात त्याच्या. तर मी ट्रेडमार्कच्या हिअरिंग्सला जायचो तेव्हा आधार हा शब्द जो होता तो आधार कार्डशी ते लोक खूप रिलेट करायचे. तर मी त्यांना म्हणालो की हे माझं व्हेंचरच कम्प्लीट वेग आहे आणि जेनेरिक आधार म्हणजे लोकांना जेनेरिक आधारचं मिनिंग काय म्हणजे सपोर्ट. तर मी त्यांना समजवलं, त्याच्यानंतर मला ते 1 वर्षांचा रजिस्टर झाला माझा. जसं ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16व्या वर्षी दारं मोकळी केली ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, तसं तुम्ही जेनेरिक आधारच्या माध्यमातून सामान्य लोकांसाठी जी सुविधा दिली त्याबद्दल खूप खूप आभार. साहेब नमस्कार. एखादा स्टार्टअप जर आयुर्वेदिक प्रोडक्ट बनवत असेल तर आपण त्याला आपल्याबरोबर घेऊ शकतो की 100% जर का बनवत चांगलं असणार तर आपली पूर्ण टीम आहे त्याच्याकरता. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा ऑफिसमधनं, जे काय प्रोसिजर आपली फॉलो झाली तर करूच. थँक्यू सर. थँक्यू. SVKM IOP इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचा स्टुडंट आहे फर्स्ट इयरचा. माझा क्वेश्चन आहे की सर तुम्ही या लेवलमध्ये जे आता आहे त्या लेवलमध्ये जर मला यायचं असेल तर मला काय क्वालिफिकेशन लागेल? नाही कर ना. जोपर्यंत विचार नाही करणार तोपर्यंत काही नाही करणार. बिंदास ये, बस इथे बघ इकडनं कसं वाटतं आणि ती गोष्ट करायचा पूर्ण प्रयत्न कर. माझ्याकडे बघून तू एक इन्स्पिरेशन घेऊ शकतोस नक्कीच, पण जोपर्यंत तू स्वतः काय नाही करणार मी तुझ्याबरोबर काम करायला येऊ नाही शकणार. कोणी ह्याच्यापैकी आज तुला सगळे लोक येऊन तुला सांगतील तू असं कर, तू तसं कर, उद्या जाऊन तू परत एकटाच असणार आहेस. तर मला वाटते काम स्वतःलाच करायचं आहे आणि करण्याची इच्छा असेल तर प्रश्न स्वतःनी विचारला पण नसता मला. सर तुम्ही हे स्टार्ट करताना, जेव्हा तुमचं स्टार्टअप स्टार्ट करताना तुमची मेंटॅलिटी कशी होती?
म्हणजे सायकोलॉजी कशी होती, तुम्ही कुठल्या काय पद्धतीची ते मला पण. नाही म्हणजे बिझनेसमध्ये हे तुम्ही जे स्टार्ट करणार होते त्याच्यामध्ये तुमची पुढची सायकोलॉजी कशी होती? मी तर नाही सांगू शकत, माझ्या आजूबाजूचे लोक तेव्हाचे सांगू शकतात. मला नाही कळलं नाही. उनको ये पूछना है, त्याला हे विचारायचं आहे की तुम्ही जेव्हा बिझनेस स्टार्टअप केव्हा सुरू केला त्यावेळेस तुमची सायकोलॉजी कशी होती पुढच्या वाटचालीसाठी? इच्छा होती सरांनी करायची. ते उत्तर बऱ्यापैकी चांगलं दिलंय की उद्योजकला उद्योगात द्या, तुम्हाला निश्चित बॅलन्स शीटच्या खाली पॉझिटिव्ह फिगर दिसायला लागेल. तुमचा स्टार्टअप चालू केला तर आपण रुरल एरियाजमधून जर आपण बिलॉंग करतोय तर आपल्या फॅमिलीचं सगळ्यात पहिले रिॲक्शन असतं की नको दुसरं स्टार्टअप करू, जर लॉस झाला तर खूप प्रॉब्लेम येईल किंवा असं तसं. तर तुमच्या फॅमिलीचं काय रिॲक्शन होतं? मी ते म्हणालो ना मगाशी की सुरुवातीला मी सांगितलंच नाही घरच्यांना की मला असं काय करायचं आहे. मी करून दाखवलं ती गोष्ट पहिली आणि त्यांना सांगितलं आपले आई वडील पण आपला काय वाईट विचार नसतात करत, चांगलाच विचार करत असतात आणि ते आपल्या नाही का म्हणतात कारण की त्यांना वाटतं की आपण काहीतरी जर का हे केलं आणि फसलो तर आपलं करिअरचं नुकसान होईल. तर मी जेव्हा सुरुवात केली तर त्यांना सांगितलंच नाही. आणि जर का ते करू शकता आणि जर का स्वतःच्या हिमतीने करू शकता तर आईवडिलांना मला वाटतं कन्व्हिन्स केलं पाहिजे तुम्ही की मला ही गोष्ट करायची आहे आणि असंच केल्यानंतर मी 6 महिने करून बघतो, नाही झालं तर तुम्ही जसं सांगाल तसं करीन, समथिंग लाईक दॅट. टाईमलाईन घ्या. तुमच्या घरचं काय सिच्युएशन आहे मला माहिती नाही, मग त्यांना समजवा तुम्ही तुमच्या हिशोबाने आणि समजलं तर सांग. वेल अँड गुड. थँक्यू सर. सर एक मी CA बाय प्रोफेशन आणि मेजरली व्हॉट वी सी की जे मेडिसिन डॉक्टर्स प्रिस्क्राईब करतात ते त्यांच्याच मेडिकलला मिळतं. जर ते आता मला त्यांना विचारा. असं नाहीये. थँक्यू. सो मेजरली वेन वी डॉक्टरकडे जातो आम्ही, समजा मी स्किन स्पेशलिस्टकडे गेलो आणि ते सांगितलं की मला एक सर्टन चट्टे पडतात आणि एक प्रॉब्लेम झाला आहे, तर ते त्यांच्याच मेडिकलकडे मिळतं. जर मी जेनरिक आधारकडे गेलो तर काय पुढे मला ती सेम मेडिसिन मिळेल का त्याचा सबस्टिट्यूट मिळेल आणि त्याचा कसा इम्पॅक्ट राहील? सेम मॉलिक्यूल मिळेल. मॉलिक्यूलप्रमाणे पाणी असतं तर आपण पाणीच देतो, ठीक आहे. तर सेम मॉलिक्यूल मिळेल. त्याच्या व्यतिरिक्त मी जाऊन सांगेन की आजच्या तारखेमध्ये डॉक्टर्स मी स्वतः जे बघतो ते खरंच खूप सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे आपल्यासमोर जे डॉक्टरचं पिक्चर तयार झालं आहे ते म्हणजे मला माहिती नाही, पण मी स्वतः बघतो की डॉक्टर्स खरं आजच्या तारखेमध्ये त्यांना वाटतं की माझ्या पैसे वाचवायचे. कोविडच्या काळामध्ये असे असंख्य किती डॉक्टर मी जेव्हा रेमडेसिवीर मी एकमेव होतो की जे रेमडेसिवीर मी फ्री ऑफ कॉस्ट वाटल्या, जे 1-1 लाख रुपयाच्या मेडिसिन्स आपल्या ब्लॅकमध्ये मिळत होत्या. मी ते आता न्यूजला पण तुम्ही मगाशी AVमध्ये ते तुम्ही लावलेलं की रेमडेसिवीरचे प्राईस 1-1 लाख रुपये 50-50 हजार रुपये होते. तेव्हा मी एकमेव होतो की ज्यांनी फ्री ऑफ कॉस्ट पूर्ण आपण महाराष्ट्रामध्ये रेमडेसिवीर फ्री ऑफ कॉस्ट दिल्या आणि तेव्हा डॉक्टर्स लोकांनी खूप चांगला साथ दिला या गोष्टीकरता कोविडच्या अख्ख्या काळामध्ये. तर मला वाटतं आपण एका दिवसामध्ये अख्खी इंडस्ट्री चेंज होईल असं आपण अपेक्षा ठेवली पण नाही पाहिजे. इट विल टेक टाईम बट इट विल चेंज डेफिनेटली. सो दॅट इज द थिंग इज अशा करतो. आणि आय थिंक अशा सगळ्या ॲक्शन्सने निश्चितच डॉक्टरांविषयी जो गैरसमज आहे तो बऱ्यापैकी क्लिअर होईल की लोकांना तेच वाटतं की कॉस्ट डिफरन्समुळे बराच असतो. आणि कोणी खाली एक NGOमध्ये माझी एक NGO आहे स्वामी विवेकानंद म्हणून. जर एका NGOला आपल्या जेनरिक आधारला जसं आता आमच्याकडे पिरॅमल हेल्थ केअर म्हणून त्यांचं एक CSRमधून ते ग्रामीण भागामध्ये डायबिटीस आणि ब्लड प्रेशर यांच्यासाठी ते एक कॅम्प लावतात. आता धुळे ग्रामीणमध्ये 80 गावांमध्ये त्यांचं 2 व्हॅन कंटिन्युअस कॅम्प मंथली चेकअप असतो फ्री आणि मेडिसिन असतं. तर आपला काही मानस आहे की असं ग्रामीण भागामध्ये सेवासाठी CSRमध्ये काही काम करा? माझं कंपनी CSR आहे अख्खी. यस. नाही लोक 2 दिवस कॅम्प लावतात, मी 365 दिवस लावतो लोकांना कमी दरामध्ये औषधं मिळण्याकरता. तुम्ही मंडे जा नाही तर फ्रायडे जा आपल्या दुकानांवरती, तुम्हाला 10,000ची गोष्ट 2,000मध्ये मिळणार आहे. तर ही जी संकल्पना आहे ती आपण लोक येतात, लोक 2 दिवस करतात, विसरून जातात, संपतं. आपण हे कंटिन्युअस प्रोसेस बनवली आहे की लोकांना ते कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी जी आपण म्हणतो ती रोजच्या रोज सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कशी फुलफिल झाली पाहिजे आणि तो वेंचर त्या हिशोबाने. पण त्याच्या व्यतिरिक्त जर का काय नक्कीच झालं तर मी नक्कीच प्रयत्नशील नक्कीच. आणि आता जर ग्रामीण भागातल्या मुलांना जर आम्ही आता काही संदेश देऊ इच्छितो, जर त्यांना तुमच्याशी जोडायचं असेल तर कशा पद्धतीने त्यांनी जोडायचं? म्हणजे जर आपल्या जेनरिक आधार
जर फ्रँचायझी टीमची कॉन्टॅक्ट करून म्हणजे कशा त्याची काय पण त्याची प्रोसेस जी आहे Yes. ती फॉलो करून ॲप्लिकेशन फॉर्म असतो, जर का सिलेक्ट झाले फार्मसीचे स्टुडंट्स असेल ना, नसेल जरी ते एक फार्मसी अपॉइंट करू शकतात, ती पूर्ण आपली टीम तुम्हाला गाईड करते त्याच्याकरता. जे तुमच्याविषयी म्हटलं जातं रॉबिनहूड ऑफ फार्मास्युटिकल इंडस्ट्री, इट्स द सेम. 21 वर्षाचे तरुण, तडफदार, एनर्जेटिक, अशी एनर्जी बघून आय थिंक मला वाटतं बऱ्याच वयस्कर व्यक्तींना पण परत नवीन उद्योग सुरू करायची एनर्जी तुमच्याकडे बघून निश्चितच होईल. सो परत धन्यवाद, तुम्ही आलात आणि खानदेश उद्योग प्रबोधिनीला तुम्ही तुमचा वेळ दिला आणि आमच्या धुळेकरांना खास खरं खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद.